शिवनेरीचा गूढ एक रहस्यमय कथा. पावसाळ्याच्या गड्ड रात्री शिवनेरी किल्ल्याच्या घनदाट जंगलात एका तरुणीची शीतलची यात्रा सुरू होते. तिच्या हातात एक जुनाट नकाशा होता, ज्यावर एका लुप्त खजिन्याचा उल्लेख होता. तिच्या आजोबांच्या कथा सांगत होत्या की शिवनेरीच्या तळघरात एक प्राचीन खजिना लपला आहे, ज्याचे रक्षण एका अदृश्य शक्तीने केले आहे. त्या रात्री शीतल सावध पण निर्धारपूर्वक किल्ल्यावर पोहोचते. ती नकाशाचा मागोवा घेत एका अंधाया बोगद्यापर्यंत येते. बोगद्याजवळच्या फलकावर कोड्यात लिहिलेले शब्द तिचे स्वागत करतात. जिथे उजेड पोचत नाही, तिथेच प्रकाशाचा खरा अर्थ मिळतो. प्रश्नांचे उत्तर शोधत शीतल कंदिलाच्या प्रकाशात बोगद्याच्या गूढ अंधारात उतरते. वेळोवेळी नकाशाच्या खुणा तिच्यासमोर स्पष्ट होतात. शेवटी ती एका भव्य दालनात पोहोचते, जिथे सिंहासनाजवळ एक सोन्याचा डबा ठेवलेला असतो. परंतु हवेतून येणारा आवाज तिला इशारा देतो. खजिन्याला स्पर्श केल्यास तू जिवंत राहणार नाहीस. शीतल निर्भयपणे विचारते, तू कोण आहेस? हा खजिना का आहे? आवाज उत्तर देतो, खजिना फक्त सत्याच्या शोधासाठी आहे, मोहासाठी नव्हे. शीतल तिच्या उद्देशाचे स्पष्टीकरण देते. आवाज शांत होतो आणि डबा उघडतो. त्यात एक हस्तलिखित असते, ज्याने शिवनेरीचा वास्तविक इतिहास प्रकट होतो. आशय स्पष्ट होतो, खरा खजिना संपत्ती नव्हे, तर आपल्या इतिहासाचा बोध आहे. शीतल तो हस्तलिखित जगासमोर आणते. शिवनेरीच्या गूढतेला एक नवे सत्य देऊन जात आहे.